अग्रवाल कुटुंबावर एक नवा गंभीर आरोप करण्यात आला। गोव्यातील एका व्यक्तीचं त्यांनी अपहरण केलं आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला। पुणे कोरेगाव पार्क इथं हत्येचा आरोप जो आहे तो करण्यात येतोय। शिवसेना नेते ज्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे या संदर्भातली तक्रार केली आहे। झेंडे म्हणून यांचा वकील आणि दोन गाड्यांमध्ये पुणे शहरातले जे नामचीन गुंड आहेत त्या गुंडांना घेऊन गोव्याला गेले आणि गोव्याला घेऊन जाऊन त्या माणसाला तिथनं घेऊन आले आणि तिथं आणून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला त्याच्याकडनं जे काही डॉक्युमेंट ते बाकी राहिले होते ते सगळे करून घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या माणसाला जेलमध्ये टाकले आणि 15 दिवसात त्या माणसाचा जेलमध्ये तो मृत्युमुखी पावला। तो मृत्युमुखी पावला का मारले गेले त्याला आतमध्ये जेलमध्ये आज तागायत तेही कळलेलं नाहीये। म्हणजे अग्रवाल फॅमिली ही सगळी गुन्हेगार प्रवृत्तीची आहे। यांनी असे अजून गुन्हे केलेले आहेत। पोलिसांनी जर आव्हान केलं ना की कुणाकुणाला यांच्यापासून त्रास आहे, कुणाकुणाला यांच्यापासून धोका आहे, किती लोक या कमिशनर ऑफिसला येतील बघा यांच्या विरुद्ध तक्रारी द्यायला।